पण काय अवस्था झालीये, सोफ्याची कवर असतात, पडदे इकडचे तिकडे तिकडचे इकडे, एक अवधूत कपड्यात एक गोष्ट समोर आहेच. वैताग आली या सगळ्या कामाचा खरंच. ए मन्या, मन्या उठ रे लवकर. काय कटकट लावली आहे ग पहाटे पहाटे. बाहेर तसा मस्त पाऊस पडतोय. तू पण ये की झोपायला आपली ये. हा, झोपायला ये म्हणे. सगळी कामं फेर धरून नाचते डोक्यावर माझ्या. झोप तर येईल का मला आता यावेळी? अगं झोपायला म्हणजे लोळायला ये ग. तुला पण तेवढंच बरं वाटेल. दिवसभर असतातच की तुझी धावपळ. वेळ काय आणि बरंतच काय, लोळायला ये म्हणे. अरे आज वीकडे आहे, वीकडे. आपल्या चौघांची टिफिन व्हायचे, अजून मुलांना उठवायचे. त्यातली सोनू काय लवकरच झोपली. तिचा होमवर्क पण करून घ्यायला पाहिजे. आजकाल स्कूलमध्ये किती स्ट्रिक्ट झाले माहिती आहे ना सगळे रूल्स. मी करून घेतो का नंतर. तू उघड जीवाला त्रास करून घेऊ नको. झालं, तुम्ही करून घेतो म्हणे. आठवतंय लास्ट वेळचं की काय केलं होतंस? टीचरला चक्क नोट लिहून दिली होतीस की शी इज नॉट फिलिंग वेल, प्लीज एक्सक्यूज हर. जाऊ दे तिकडे, मी तर कुठं तुझ्या नादाला लागली. बाई गो, ही पालेभाजी काल कंटाळाला म्हणून तशीच ठेवली. आता ही भाजी निवडून डबा करावा लागणार आहे. आज मुलांच्या डाएट चार्टला नेमकं पालेभाजीच आहे. अगं दोघं बाई देऊ only 5 minutes. हां, 5 मिनिट्स म्हणे. याचे 5 मिनिट्स कधी संपणार आहेत कुणास ठेव. 1 तासांनी का 5 तासांनी. बघा, यांना बायका शिकलेला हवा, चांगली नोकरी हवी, पगारही करण्याकरता हवा, यांच्या कारच्या आणि घराच्या लोनचे हप्ते भरायला. तोंडावर गुडू गोड गोड बोलतात आणि खंडीवर अपेक्षांचं ओझं तिच्या खांद्यावर ठेवतात. तिथं 7:30च्या ठोक्याला लोकल पकडावी लागते. धावत परत जाऊन लोकल पकडावी लागते. त्यात एकटीनं मी काय काय करणार हो? मुलांचं बघू, स्वयंपाकाचं करू, माझं आवरू, त्यांना म्हणायला उठू. आणि त्यात आणि माझी प्रमोशनची परीक्षा जवळ आली. त्याचा अभ्यास तर मी कधी करणार आहे कोणाच ठाऊक. बोला राणी साहेब, काय आज्ञा आहे? आय एम रेडी. तुला मदत करायला लागते. जा जा, मुलांना उठव जा आणि जरा गिझर ऑन कर. मुलांना गरम पाणी द्यावे लागेल. आणि म्हण्या, ऐक ना म्हण्या, प्लीज जरा ते युनिफॉर्म पण इस्त्री कर ना. आज किती वेळ झाला मला बघतोयच ना. प्लीज मुलांचं सगळं तू तुझं आवर आणि नीट बरं. अरे तुझं लक्षात आहे ना, आज आत्याबाई आणि मामाची येणार आहे. माझी तर मीटिंग आहे बघ. मला यायला वेळच होणार आहे. पण तू जा वेळेवर स्टँडवर त्यांना आणायला. आणि आल्यावर त्यांचं नाश्ता पाण्याचं पण बघ जरा. सगळी कामं माझ्यावर असतात. तुम्ही बायकांना नवरा काम करतोय म्हणल्यावर एवढा गैरफायदा घेताना. माझ्यासारखा गरीब बिचारा मिळाला ना नवरा, राबवा त्याला. असं नाही रे म्हण्या, तुझी जबाबदारी फक्त नोकरीची. पण मला किती आघाड्यावर लढावं लागतं बघतोच ना. किती पण करावं या घरासाठी खरंच. अगं वेडाबाई, मी चेष्टेनं बोलत होतो. दिसतंय का मला तुझी धावपळ, घरासाठी मरमर. सॉरी ग, हाच बोलू आता. असली कसली चेष्टा म्हण्या, किती वाईट वाटलं माहिती का मला. लावा कोरणे, ओढा फटके. बर ये, मी मुलांना उठवतो, त्यांचा आवडतो. तू तुझं आवडलं की नीट बरं. आणि आजच्या बोर्ड मीटिंगसाठी तुला बेस्ट. थँक्यू, बाय. असा आहे आमच्या नोकरदार नवरा बायकोंचा संसार. क्षणिक होतात, थोड्याशा गुरगुरीत थोडेसे रुसवे फुटले. पण आम्ही समजून घेतो एकमेकांना. अहो काळाची गरजच आहे ती. महागाई पाहिलं ना किती झाली येते. दोघांनी संसाराला हातभार लावायलाच हवा. माझ्या घराची जरी होममेकर मी असते तरी सुद्धा माझा लाईफ होममेकर तर हा मन्याच आहे. याच्यासारखा समजूतदार शहाणा नवरा सगळ्यांनाच मिळो. लव यू प्रिये. थँक्यू. हाय, हॅलो सोना, हाऊ आर यू डिअर? हाय. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. ऐकू बोल बोल, येतंय? ऐकू येते मला.
खूप इशू दिसतोय. तुला ऐकू येतं ना? हो येतोय. इट्स ओके. अरे काही नाही, निवांत आहे बघ. सध्या ऑफिसचं हायब्रिड रुटीन सुरू आहे ना, त्यामुळे वीकली 3 दिवस होते थोडी दगदग, पण इतर वेळी निवांतच. मीन्स ऑफिस आवर्स सोडून. तुझं कसं काय चाललंय डार्लिंग? आय जस्ट केम फ्रॉम ऑफिस. मी आता डिनर करणार. वाव, मग आज काय स्पेशल मेनू? नथिंग स्पेशल यार. तेच डीप फ्रीजर मधला राईस आणि चपाती मायक्रोवेव्हला लावणार, ऑमलेट करणार अँड मशरूम सूप रेडी टू ईट. विशू, परवा ना मम्मीने मस्त तांदळाची घावण आणि वाटाण्याची उसळ केली आहे. वाव, माय फेवरेट डिश. मी इंडियात आलो की नक्कीच करतील मम्मीची. आणि मग तू माझ्या मॉम आणि डॅडकडे जाऊन आलीस का? परवाच म्हणत होते आईकडे तू आली नाही म्हणून. अरे लक्षातच राहत नाही गं. जेव्हा लक्षात येतं तेव्हा एक तर उशीर झालेला असतो, त्याचा कंटाळा तरी आलेला असतो. पण काय रे, ते आर हॅपी विथ देअर कंपनी. मी आणि तिथे जाऊन काय करू? अगं त्यांना तेवढंच बरं वाटते सुनबाई येते म्हणून. ते फील हॅपी. अरे परवा ना विशू मम्मीची मला विचारत होत्या, वटसावित्री दिवशी वडाला जाऊन आलीस का म्हणून. अहो पण आता मी जाणार आहे का वडाला फेऱ्या मारायला? मला तर बाबा माझी हॅपी वाईफ घेऊन मस्त रोड करायला आवडतं. आय लव्ह रायडिंग यार. अगं सून आहेस ना त्यांची, त्यांनाही 4 लोकात सांगायला बरं वाटते. तू येते आमच्याकडे, काळजी घेते. आमचा मुलगा इथे नसला तरी लक्ष असते आमच्याकडे. ते फील प्राऊड यार. आता हे आणि काय नवीन? अरे इतके का म्हातारे झालेत ते? दे कॅन मॅनेज देमसेल्फ. नो नीड टू इंटरफेअर. या इंटरफिअरन्स कुठलं कुठे आला? नातेसंबंध जपले पाहिजे ना सोना. हे बघ विशू, मी माझा संबंध फक्त तुझ्याशी मानते. तुझ्या बरोबर आलेलं बाकीचं लटांबर सांभाळायला मला नाही का जमणार. What? तू माझ्या मॉम आणि डॅडला डटांबर म्हणते? दॅट्स नॉट फेअर. सो व्हॉट? तू अर्जाचा अनर्थ करतोस. आणि काय रे, जेव्हा तू इकडे येतो तेव्हा येतेच ना मी तुझ्या बरोबर तिकडे राहायला. बस झालं ना. येस येस यू मस्ट. पण तरीही तू माझ्या मॉम आणि डॅडकडे जावं असं माझं मत. दॅट्स इट. अरे मग जातेच ना तशी. जेव्हा फेस्टिवल असतो तेव्हा नमस्कार करायला जाते. कोणी पाहुणे आले असतील तर जाते. बस झालं ना. इट्स ओके डिअर. आपल्यात वाद नको. मी माझ्या मॉम डॅडला समजून सांगतो. डोंट वरी डार्लिंग. Oh, that's a good boy. आता समोर असताना असं तुझं नाक ओढलं असतं आणि म्हटलं असतं लव्ह यू विशू. दॅट्स ट्रू. शेवटी मी एक करिअरिस्ट मुलीशी लग्न केले ना. ऍडजस्टमेंट तर केलीच पाहिजे. हे बघ विशू, तुला जसं तुझं करिअर इम्पॉर्टंट तसं मला माझं करिअर इम्पॉर्टंट. एवढं शिकल्याचा त्याचा फायदा तरी काय? मला पण माझी आयडेंटिटी बिल्ड करायची आहे. हे एकदा प्रोजेक्ट जे आहे ते कम्प्लीट केल्यावर माझं पॅकेज दणदून वाढणार आहे, माहिती आहे ना. हो ग बाई, हो ग बाई. पण काही वेळा ना असं फ्रस्ट्रेट होते ना, काही सुचत नाही बघ. हे बघ, हे असं फ्रस्ट्रेट वगैरे होऊन चालणार नाही मग विशू. तू तुझ्या कामावर व्यवस्थित फोकस कर. मला पण नाही रे आवडत इथे एकटीला राहायला, पण काय करू, कामचे मजबूर हो. इट्स ओके डिअर. इट्स अवर डेस्टिनी.